एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आई तुला माहितीये, मला ना नेहमी असं वाटायचं की एक ना एक दिवस ताईला तिची चूक कळेल आणि ती मनाने माझ्या जवळ येईल. आणि आता तो दिवस आलाय तर मी तिच्याशी बोलू शकत नाहीये, तिला भेटू शकत नाहीये. मला एकटं वाटतं हल्ली. स्वानंदी, काय झालंय? असं का बोलतेस तू? आई तुला सांगावं की नाही मला कळत नाहीये, पण नाही सांगितलं ना तर आतल्या आत गुदमरेन मी. काय झालंय सांग. निलिमा वहिनी नीट बोलत नाहीत माझ्याशी. नीट नाही बोलत म्हणजे? असं तोडून बोलतात किंवा सगळ्यांसमोर जीवाला लागेल असं बोलतात. एकदा दोनदा तर असंही म्हणालेत की हे देशपांड्यांचं घर नाहीये, जहागीरदारांचं घर आहे. मला फारच कसं तरी वाटलं अगं. हे बघ, तू निलिमाचं म्हणणं मनावर घेऊ नकोस. संपदाने जे काही केलंय ना हळदी कुंकवाच्या दिवशी, त्याच्यामुळे चिडली असेल ती. अगं ती पण लहानच आहे ना, आणि जो समजूतदारपणा ललिताबाईंकडे तो तिच्याकडे नाही येणार एकदम, हो की नाही? ए आई, पण तू हे काही ताईला सांगू नकोस हा. नाही म्हणजे जे काही घडलंय त्याचं तिला ऑलरेडी वाईट वाटतंय. त्यात तिला कळलं की तिच्यामुळे वहिनी सुद्धा माझ्याशी नीट बोलत नाहीये तर ती दुखावी. नाही सांगणार मी, पण तू पण थोडं धीराने घे. उद्या नीलचा राग जसा निवळत जाईल की नाही सगळं नीट होईल. आता मला छान हसून दाखव. हा चेहरा असा नकोय मला. नील, तरी पण मला असं वाटतं की तू संपदाच्या बाबतीत परत एकदा शांतपणे विचार करावास. आपण किती वेळा, या आधीही मी अनेकदा विचार करून संपदाच्या बाबतीत गप्प बसलोय, पण तिने आता लिमिट क्रॉस केली आहे. तिने आईचा इन्सल्ट केलाय माझ्या, ते मी नाही सहन करू शकत. हा, एक वेळ ती निलिमा बहिणीला काही बोलली असते ना, मी सहन केलं असतं. दोघी एकाच वयाच्या आहेत, पण आईचा अपमान नाही, मी ठरवून दुर्लक्ष करू शकत नाहीये याकडे. मला तुझं म्हणणं पटतं. खरं तर या आधीही मी संपदाच्या बाबतीत खूप कठोर भूमिका म्हणूनच घेतली होती, पण गेले काही दिवस मी बघतोय नील, संपदाला खरंच पश्चाताप झाला असं वाटतंय मला. बाबा, पण तिचा गुन्हा काही छोटा नाहीये. आज जागीरदारांचं कुटुंब जे काही ताटमाने उभे ते फक्त माझ्या आईमुळे. तिने आईलाच दुखावलंय. आईला कोणीही त्रास दिला तर माझ्याकडून सहन नाही होत. मग मी हे कसं सहन करणार आणि का सहन करायचं? तुझा विचार खरंच योग्य आहे. म्हणजे मी अंजलीला नेहमी म्हणतो सुद्धा की अशी फार कमी मुलं आहेत जी आपल्या आई वडिलांच्या बाबतीत असा विचार करतात. आय एम प्राऊड ऑफ यू. मला खूप अभिमान आहे तू माझा जावई आहेस. पण तरी नील, संपदा स्वानंदीची बहीण आहे आणि आता स्वानंदीला कळलंय की तिला पश्चाताप झालाय, संपदाने माफी देखील मागितली. अशा वेळेला खूप विचार करून तिला किती त्रास होत असेल त्याचा एकदा विचार कर. बाबा, मला थोडा वेळ हवाय विचार करायला, प्लीज.
संपदा, काय बोलायचं नीट लक्षात आहे ना? हो बच्ची आत्या, तुम्ही किती टेन्शन घेताय? डोंट वरी, आता बघाच माझा परफॉर्मन्स. जे आहे ते बोलून टाका. हा, मोकळं होऊन जा. कळू दे तिला, फार छळलं ग त्या बाईने. स्वानंदीला घराबाहेर काढायची भाषा करते. नाही नाही बच्ची आत्या, मी असं अजिबात होऊ देणार नाही. नीलला कळू दे, त्याच्याही किती कट कारस्थानी येते. चल. हो तुम्ही कुठे येताय? म्हणजे आपण दोघे जर एकत्र गेलो तर नीलला संशय येईल ना की ह्या कामात तुम्ही माझी मदत केली आहे. हा, आणि जरी नीलला संशय नाही आला तर ललिता काकू मुद्दाम त्याच्या डोक्यात काहीतरी भरवतील. हे पण बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे ना त्या कशा आहेत? स्वतःचा दोष दुसऱ्यांच्या माथी मारण्यात एक्सपर्ट आहे. म्हणजे हे सगळं वच्छी मावशींना माहित होतं? अरे बच्ची मावशींना सगळं माहित होतं, म्हणूनच त्यांनी तुमचे दागिने परत ठेवण्यासाठी मदत केली ना मला. माझ्या ताईचे दागिने तिच्या कपाटात नेऊन ठेवा, नाही तर मी तिला सांगून टाकेन तुम्ही चोरी केली होती ते. काय बोलताय भाऊजी? दागिने त्या दोघींच्या कपाटात ठेवले आणि दुसऱ्याच दिवशी चोरी झाली. चोरांना पत्ता देऊन बोलवल्यासारखे आले आणि चोरी करून निघून गेले. कधीही आम्हाला मदत करायला गेलात ना तर गडबडच होते. या बिल्डर प्रकरणात लक्ष घातलं तुम्ही. काय झालं? घराचा लिलाव होण्याची वेळ आली आमच्यावर. घराचा लिलाव होणार होता हेही बच्ची मावशींना माहिती होतं, पण त्यांनी नाही सांगितलं आपल्याला. बच्ची मावशी, आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर आलेलंच बघायचं होतं तुम्हाला, म्हणून केलं का? सांगा ना का? कमाल केली हो तुम्ही. सगळं माहित असूनही तुम्ही गप्प बसलात. तुम्ही या अशा असाल असं वाटलं नव्हतं वच्ची मावशी. तू हुशार आहेस का संपदा? माझ्या लक्षातच नाही आलंय. बरोबर बोलतेस तू. ही बाई स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी ना परमेश्वराला सुद्धा वेठीला धरेल. एक्झॅक्ट. जा बाई जा. बच्ची आत्या, मला तुमचा आशीर्वाद हवा. आज पहिल्यांदा माझ्यामुळे आम्हा दोघी बहिणींचं आयुष्य बदलून जाणार. आशीर्वाद द्या. आहे ग राजा, आशीर्वाद. देवा माफ कर बाबा. ललिता अशी वागली नसती ना तर आई मुलामध्ये फूट पाडण्याचं काम मी नसतं केलं. काय करू? स्वतःच्या मुलाच्या आयुष्यात गिरजण घालायचं काम करते ही बाई. तू फक्त एक काम कर, नीलला ना आपल्या आईचं खरं रूप सहन करण्याची शक्ती दे. पण मला कळत नाही तुम्ही का हसताय सगळे? अगं का म्हणजे काय, पाणीपुरी करण्याबाबत तुम्हा दोघींचं एकमत झालं ना, म्हणून आनंद सेलिब्रेट करतोय आम्ही. आई पण तुम्हाला आवडते पाणीपुरी, मग बनवायचीच होती. हो, आणि पाणीपुरीतलं पाणी आहे ना ते पाचक असतं, त्यामुळे ह्या महिन्यात खायलाच हवी पाणीपुरी. हो का? मग मी एक काम करतो ना, एक पाणीपुरीवाला पकडतो, त्याला सांगतो बाबा तुझी गाडी कायमची खाली लावून टाक. हा, दर तासाला जाऊन तुम्ही पाणीपुरी खा. पाचक असतं ना, सगळं पचेल. एवढं पाणीपुरी जरा जास्तच पाचक होईल. बाळू दादा बघा जरा कोणाला. हो हॅलो, तुम्ही? मला नीलशी बोलायचं. ही इथे काय करते? तुला सांगितलं होतं ना स्वानंदी, मला महत्वाचं बोलायचं. एक मिनिट, ही अशी नाही ऐकणार. हे घर आहे आपलं, तिचं म्हणणं तर ऐकून घे. तिला काय सांगायचं ते ती सांगेल आणि जाईल निघून. आई बरोबर बोलतायत, प्लीज. आई तू हे बोलतेस? हिने तुझा आणि बहिणीचा इन्सल्ट केला. विसरलीस का तू ते? पण मी नाही विसरलो.
हिच्यामुळे आमच्यात भांडण झालं, हिला मनस्ताप झाला. सगळं हिच्यामुळे घडलंय आणि तू हिची बाजू का घेतेस मग? या कामासाठी मला पैसे मिळाले. काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हो, हे सगळं करायला मला पैसे मिळाले. तुला पैसे कोणी दिले मग? अरे कशावरून ही मुलगी खरं बोलतीये? आपल्यामध्ये भांडणं लावण्यासाठी उद्या ही कोणाचंही नाव घेईल. तर काय उद्या ललिताचं नाव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही मुलगी. काका, तुम्ही एवढे का घाबरताय? ए, हसण्याची गरज नाहीये. पैसे कोणी दिले ते सांग. बच्ची आत्याने. काय? नाही, हे बघ, तू खोटं बोलतेस. आत्या असं करूच शकत नाही. संपदा, बच्ची मावशी ना माझ्या आईसारख्या आहेत. बोलताना हजारदा विचार कर. पण हे जर खोटे मला कळलं ना. मला माहित होतं माझ्या शब्दावर तुम्ही कोणीही विश्वास ठेवणार नाही. मला माहित होतं. पुरावा आणलाय. ललिता काकूंवर सूड उगवण्यासाठी बच्ची आत्यांनी मला पैसे दिले, 5 लाख रुपये. साहेब, आमच्यात भांडणं व्हावीत म्हणून ललिता काकूंचा अपमान करण्यासाठी त्यांना त्रास व्हावा म्हणून तुम्हा दोघांना वेगळं करण्यासाठी बच्ची आत्याने मला पैसे दिले. या बच्ची आत्या, अगदी वेळेत आलात तुम्ही. कळलं ना? कळलं तुम्हा सगळ्यांना ललिताचं खरं रूप? किती नीच बाई आहे ही. पैशासाठी कुणाचा जीवही घ्यायला कमी करणार नाही अशी बाई आहे ही. बच्ची मावशी, बास.
पुढे एक शब्द बोलू नका आता. नील, दिलेलं प्रेम आणि विश्वास कधी वाया जात नाही असं तुमचं म्हणणं होतं ना. मग तुम्ही असे पांग फेडले माझ्या आईच्या प्रेमाचे आणि आमच्या विश्वासाचे असे पांग फेडले. काय झालंय तुला? असं का बोलतोयस तू? संपदा, तू सांगितलं नाहीस काय ना सगळं? सांगितलं ना, सगळं सांगितलंय संपदाने. जानकी बहिणींची बहीण म्हणून तुम्हाला इतका मान दिला या घराने. तुम्ही असं वागलात बच्ची मावशी? संपदा, तिला काय विचारताय? मी सांगतो ना. दादा, देतो चेक इकडे. हा बघा, हा चेक तुम्ही हिला दिला होता का? तर आईला त्रास व्हावा म्हणून, आमच्यात भांडण व्हावी म्हणून? तुम्ही वागलात असं? संपदा, बास वच्ची आत्या. हे माझ्या धाकट्या बहिणीचं सासर आहे. आणि आता तिच्या सुखाशी मी आणखीन खेळ नाही करणार. सगळं सांगितलंय मी सगळ्यांना. खरंच मी खूप मोठी चूक केली तुमची साथ देऊ. आत्या, तुम्ही खरंच नाही का राजा? हे प्रेमाचं नाटक आता बंद करा, प्लीज बंद करा. काय हे वच्छी मावशी? कसला एवढा मोठा सूड उगवताय तुम्ही आमच्यावर? तुमच्यासाठी आम्ही काय काय केलं होतं ते सगळं विसरलात? आम्हाला परवडत नव्हतं तरी तुमच्या आजारी नवऱ्याला तुम्हाला घरी घेऊन आलो आम्ही. तुमच्या जेवणा खाण्यावर, त्यांच्या औषध पाण्यावर ताकदीच्या बाहेर जाऊन खर्च करत होतो आम्ही. बाबा, जाऊ द्या ना. हे सगळं बोलून आपल्याला लहान व्हायचं नाही यांच्यासारखं. आपण जे केलं ना त्याचं पुण्य जमा झालंय आईच्या खात्यात. त्यामुळेच बुद्धी झाली या संपदाला, या संपदाला इथे येऊन सगळं खरं सांगायची. नील, हे बाळा, असं नाहीये. अरे हे संपदा आणि ही ललिता, ही दोघे मिळून ना तुझ्या डोळ्यात धूळ धूळ फेकतात. खरं खरं सांग, देवा शपथ. एक मिनिट वच्ची मावशी, माझ्या सासूबाईंना काही बोलायचं नाही. या आधीही खूप त्रास दिलाय तुम्ही त्यांना. अरे तुमच्या अकला गहाण पडल्यात का रे? हो, आम्ही आमच्या अकला घाण टाकल्या होत्या पण आता आमचे डोळे उघडले. बंगल्याचा जेव्हा लिलाव झाला ना तेव्हाच आईचं ऐकून तुम्हाला हाकलून द्यायला हवं होतं घरातून. तेव्हा आपल्या घरी घेऊन जाऊन त्यांना महान व्हायचं होतं ना. खूप मोठी चूक झाली की मी तुम्हाला आईचा दर्जा दिला. आता नाही. वच्छी मावशी, इथून पुढे या घरात तुम्ही पाऊल टाकणार नाही आहात. इथून पुढे या घरचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद आहेत. काय करत वच्ची मावशी तुम्ही? हे त्या इंद्रनीलचं तुमच्याशिवाय पानही हलत नव्हतं, त्याच्याकडनंच हे ऐकायची वेळ आली तुमच्या. मला ना काही सहनच होत नाहीये. बंद करा तुझे तमाशे. ललिता, तुझे तमाशे बंद कर. ओळखते मी तुला. हे सगळं मला कळत नाही असं वाटतंय तुला?
तू एक नंबरची कारस्थानी बाई आणि ही हावरट बाई. हा दोघींचा मिळून केलेला खेळ आहे, कळत नाहीये मला. आणि नील, दिलेलं प्रेम आणि विश्वास कधीच वाया जात नाही या शब्दावर मी आजही कायम आहे. हो, आजच्या तिरस्काराने तू या घराचे दरवाजे माझ्यासाठी बंद करतोयस ना, तेवढ्याच सन्मानाने तूच मला या घरात घेऊन येशील याची खात्री आहे मला. शब्द आहे हा माझा. आणि तुम्ही जहागीरदारीण बाई, तुमचं हे कट कारस्थान याचा धागा धागा मी उकलून काढीन. मी उघडकीस आणीन तुमचं एक कारस्थान. नुसती बोलते ती टुच्ची, करते ती मच्छी.